नमस्कार. काल एक व्हिडिओ या ठिकाणी मी पाहिला. त्या व्हिडिओमध्ये फोरमच्या नेत्या लीनाताई या ठिकाणी अजून एकदा लोकांना मिसगाईड करताना मला दिसल्या. या व्हिडिओमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की खारघरमध्ये जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे पनवेल महानगरपालिकेमुळे पडलेले आहेत. कदाचित लीनाताईंना या गोष्टीचा विसर पडला आहे की खारघरमध्ये गेली 15-20 वर्ष खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे आणि खारघरच नाही तर भारत देशात सगळीकडेच शहरांमध्ये हा खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे. जिथे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी खड्ड्यांचा प्रॉब्लेम होणार नाही. आणि पनवेल महानगरपालिका झाल्यापासून खारघरमध्ये सर्वप्रथम आता त्यांनी कॉन्क्रिटीकरणास सुरुवात केलेली आहे. आणखी एका कामाबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे की TIPL रामशेठ ठाकूर साहेबांची कंपनी TIPL याला ते काम देण्यात आलेलं आहे. TIPLला जे काम दिलेलं आहे ते पनवेल महानगरपालिकेने टेंडर पद्धतीने पारदर्शक टेंडर पद्धतीने दिलेलं आहे. त्यामुळे जर त्यांना ह्या गोष्टीवर ऑब्जेक्शन असेल, जर ह्या बाबतीत त्यांची काय आक्षेप असेल तर त्यांनी ह्या संदर्भात लेखी तक्रार करावी. त्या एजन्सीकडे तक्रार करून त्याची चौकशी करावी. परंतु लोकांमध्ये यायचे आणि आरोप करायचे अशा पद्धतीचा हा राजकीय खेळ बरोबर नाहीये. ह्या गोष्टीला लोक भुलणार नाहीयेत. जर त्यांना काय ऑब्जेक्शन असेल तर त्या बाबतीत कारवाई करावी. परंतु तसे न करता लोकांमध्ये फक्त आक्षेप घेण्याचं काम जे करत आहेत, जसं त्यांनी टॅक्सच्या बाबतीमध्ये केलं, कोर्टात गेले, लोकांना टॅक्स भरू नका म्हणून सांगितलं आणि नंतर ना पॅनल्टी कमी करायला आवाज उचलायला लागले. जर पॅनल्टी कमी करायची होती तर मग लोकांना टॅक्स भरायला अगोदर का नाही सांगितला? तुमची लढाई तुम्हाला जर कोर्टात लढायची होती तर तुम्ही लोकांना टॅक्स भरायला का नाही सांगितलं त्यावेळेला? परंतु तुम्ही काहीतरी जगा वेगळा करताय, जगाला काहीतरी हे करून देताय. या दाखवण्याच्या भावनेतून आज लोकांना पॅनल्टी भरावी लागत आहे. आणि हा पॅनल्टी भरण्याकरता खरे खलनायक जर कोण असाल तर तुम्ही फोरम आणि तुमची फोरमची टीम सगळी आणि तुम्ही स्वतः लीनाताई या ठिकाणी तुम्ही आहात असं मी या ठिकाणी बोलतो. तसेच आपण आणखी एक या ठिकाणी मुद्दा केला की ही कामं जी आहेत ही TIPL कंपनीला देण्याकरता कामं काढली जातात. परंतु माझं एक ह्या ठिकाणी म्हणणं आहे की TIPL कंपनीने 1974 साली ह्या TIPL कंपनीची स्थापना रामशेठ ठाकूर साहेबांनी केली होती. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी मेहनतीने ही कंपनी उभा केली आणि आजपर्यंत ह्या कंपनीवर कुठेही कधीही कुणी आक्षेप घेतला नाही आणि कधीही त्याच्यामध्ये काही चुकीचं आढळलेलं नाहीये. उलट तुम्ही आणि तुमचे मिस्टर अर्जुन गरड यांनी 2000 साली 12 लाखाची प्रॉपर्टी असल्याचे दाखवले होते आणि 2013 साली तुमची 200 करोडची प्रॉपर्टी झाली. ज्या तुमच्या पतिदेव अर्जुन गरड साहेबांची 1996 साली पोलीस खात्यामध्ये भरती झाली, 2000 साली बजाज स्कूटरवर फिरायचे. असं काय केलं तुम्ही की 2013 मध्ये तुमची संपत्ती ही 200 करोडची झाली होती? जरा ह्याचं गुपित पण खारघरच्या जनतेला कळलं तर नक्कीच सगळ्याच घरात समृद्धी येईल मला असे वाटते. आणि 2013 ते 2017 मध्ये नेमकं असं काय घडलं की तुमची संपत्ती 17 करोड झालेली आहे? म्हणजे ही संपत्ती तुम्ही कुणाच्या नावावर केली जरा हे पण जनतेला कळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपणच काहीतरी इकडे करायचं आणि वरनं म्हणजे लोकांना चोर मचाये शोर हा जो विषय आहे हा त्यासाठीच मी मांडला होता की आपणच या ठिकाणी लपवालपवी करायची आणि लोकांवर आरोप करायचे. जरा ही संपत्ती कुणाला गिफ्ट डीड म्हणून केली आपण हे पण जनतेला सांगा. आणि एखादा कुणावरती आरोप करायचा असेल तर पहिल्यांदा तो आरोप सिद्ध करण्याची ताकद ठेवा. तुमचेच पतिदेव अर्जुन गरड यांच्यावरती भ्रष्टाचार विरोधी पथक नवी मुंबई पोलीस खात्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे. तर ही केस अजूनपर्यंत का संपत नाहीये ह्याचा खुलासा देखील करावा. माझे लीनाताईंना हे 3 प्रश्न आहेत. या 3 प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. कारण राजकारण पातळी सोडून नेहमीचा तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे त्याला तसेच उत्तर दिले जाणार आहे. आणि तुमची जी काय गुपितं आहेत ती सुद्धा उघड केल्याशिवाय आम्ही भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी गप्प राहणार नाही. धन्यवाद.